काल आपण अपूर्णांक हा घटक शिकत असताना अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकाचे दोन जे प्रकार पडतात ते दोन प्रकार आपण पाहिले की एक छेदाधिक अपूर्णांक आणि एक अंशाधिक अपूर्णांक. तर छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणतात, अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणतात हे आपण पाहिलं. त्यानंतर अपूर्णांकामध्ये त्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात कसं करायचं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि एकपेक्षा लहान अपूर्णांक कोणते असतात आणि एकपेक्षा मोठे अपूर्णांक कोणते असतात हे मी तुम्हाला सांगितले आहे. तर आज आपण काय पाहणार आहोत की अपूर्णांकामध्ये पाव, अर्धा, पाऊण, दीड, सव्वा, अडीच आणि 3.5 म्हणजे या पद्धतीचे जे हे शब्द आहेत तर ते अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने वापरतात ते आपण पाहणार आहोत. आता पहिल्यांदा आपण पाव पाहू. आता पाव बघा तर आता हे एक हा गोल आहे. तर याचे जर आपण 4 समान भाग केले, या 4 समान भागामधला जो हा एक भाग आहे, 4 समान भागापैकी हा एक भाग म्हणजे हा पाव आहे. 4 समान भागापैकी एक. मी काल सांगितलं तुम्हाला खाली जो छेद असतो ह्या भागापैकी वरचा भाग म्हणजे तो त्या आकृतीचा तो भाग असतो वरचा अंश म्हणजे हे जे 4 भाग केलेले आहेत मी, या 4 भागापैकी हा एक भाग रंगवलेला आहे. म्हणजे 4 भागापैकी एक भाग हा काय आहे, हा पाव आहे. म्हणजे पाव कसा असतो मग हा, तर आपण पाव बघायला गेलं तर हा पाव आहे. म्हणजे 1/4 भाग आहे. पाव म्हणजेच किती, 1/4 म्हणजे 4 भागापैकी, या 4 भागापैकी हा एक भाग म्हणजे 1/4 म्हणजे बरोबर पाव. 1/4 म्हणजेच हा काय आहे, पाव आहे. आणि जर आपल्याला याला दशांश अपूर्णांकात किंवा दशांश चिन्हामध्ये जर दर्शवायचं असेल तर तेही सांगते तुम्हाला. म्हणजे 1/4 म्हणजेच किती, हे काही 4 0 आता इथं काय होतात, 10 होतात. 4 दुनी 8, 9 10 2 उरले, पुन्हा 20 झाले. 4 पंचे 20 म्हणजे पाव बरोबर आहे 0.25. हे सुद्धा पाव आहे. याला सुद्धा आपण पाव म्हणतो. आणि 1/4 म्हणजे 4 भागापैकी एक म्हणजेच बरोबर हे सुद्धा पावच आहे. 4 भागापैकी हा एक भाग म्हणजे काय असतो, तो 4 भागापैकी एक म्हणजे 1/4 म्हणजेच किती असतो, पाव असतो. आणि याचं वाचन आपल्याला अपूर्णांकामध्ये कसं राहील, 1/4. 1/4 दिसलं म्हणजे हे पाव आहे. आता पुढचं पाहू आपण अर्धा. आता अर्धा पाहत असताना आपण काय करणार की आता ही एक आकृती आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे की अर्धा भाग याला कसं दर्शवतात, तर हे जे 4 भाग आहेत या आकृतीचे, हे 4 भाग, या 4 भागामधले आता हा तर भाग मी वर दाखवला तुम्हाला पाव. आता आपण 2 भाग पाहूया. या 4 भागापैकी वरचे 2, पण अपूर्णांकामध्ये याला 2/4 असं नाही लिहितात. अर्धा लिहायचं म्हटल्यानंतर काय, याला आपण एका पटीमध्ये असल्यामुळे याला आपण भाग द्यायचा असतो आणि बरोबर 1/2 म्हणजे 1/2 म्हणजेच बरोबर आहे हे आहे अर्धा. म्हणजे 1/2 बरोबर आहे अर्धा. मग आता याला दशांश मध्ये कसं लिहितात 1/2 ला, तर हे पहा 1/2 म्हणजे आपण पूर्वीसारखाच भाग घालूया. म्हणजे 0. या ठिकाणी 0 आला, 2×5 = 10 म्हणजे या ठिकाणी म्हणजे 0.50. 0.50 म्हणजे अर्धा. इथे कसं आहे 0.25 म्हणजे पाव आणि 0.50 म्हणजे अर्धा. जर दशांश मध्ये आपल्याला विचारलं तर. पण या ठिकाणी आपण अपूर्णांकात विचारलं तर 1/4 बरोबर पाव येतं. 1/4 म्हणजे पाव आणि अपूर्णांकामध्ये या ठिकाणी 1/2 म्हणजे अर्धा. आता आपल्याला पाहायचे पाऊण, तर आपण पाऊण पाहूया. आता पाहायचे पाऊण. आता बघा त्याच आकृतीचे भाग आपण करूया परत. हे 4 भाग आहेत. आधी आपण रंगवला होता एक भाग म्हणजे हा काय झाला होता, हा पाव झाला होता. नंतर आपण 2 भाग घेतले होते. हे 2 भाग काय झाले, अर्धा झाले होते. आता आपल्याला घ्यायचे 3 भाग. आता या 3 भागामध्ये बघा, म्हणजे या आकृतीचे किती भाग केले होते मी, 4 भाग केले. ते 4 भागापैकी हे भाग किती आहेत वरचे मग आता रंगवलेले 3. म्हणजे 4 भागापैकी 3 म्हणजे 3/4 म्हणजेच बरोबर आहे पाऊण. आलं का लक्षामध्ये, 3/4 म्हणजे केलेल्या भागापैकी दर्शवलेला भाग जो असतो, वरचा भाग असतो म्हणजे तो असतो अंश आणि तो असतो छेद. जेवढे एखाद्या आकृतीचे जेवढे भाग केलेत ते म्हणजे त्याचा छेद असतो. आणि त्या केलेल्या भागापैकी किती भाग आपल्याला दाखवायचे असेल तर ते वरती दाखवलेले असतात.
म्हणजे ह्या 4 भागापैकी हे 3 भाग आपण रंगवलेले आहेत. म्हणजे हे आहे पाऊण. मग पाऊणला काय दर्शवतात? 3/4. आणि यालाच आपण दशांशमध्ये काय करायचं बघा. 0 या ठिकाणी जर घेतलं 4 7 28, 2 उरले, 4 पंचे 20, म्हणजे बरोबर आहे 0.75. दशांशमध्ये जर आपल्याला दर्शवायचा असेल तर 0.75 म्हणजेच पाऊण, आणि अपूर्णांकात दर्शवायचं असेल तर 3/4. म्हणजे पाऊण हे आपल्याला कसं दर्शवलं आहे, कोणता अपूर्णांक आहे त्यासाठी? 3/4. म्हणजे 4 भागापैकी 3 भाग म्हणजे पाऊण असतात, म्हणजे 3/4. आणि दशांशमध्ये 0.75 हे पाऊण आहे. कळालं का? हे पाव, 0.25 पाव, 0.50 अर्धा आणि 0.75 पाऊण. म्हणजेच अपूर्णांकात पाहिलं तर 1/4 म्हणजे पाव, 1/2 म्हणजे अर्धा आणि 3/4 म्हणजे पाऊण आहे. तर या ठिकाणी आपण काय पाहू आता? सव्वा पाहू. आता सव्वा म्हणजे किती असतात बघा. तर हा एक पूर्ण असतो आणि त्याच्यासोबत आपला जो पाव भाग दिलेला असतो, हा पाव, हा पूर्ण किती आहे? 1 आहे. आणि ह्या पावला आपण काय शिकलेलो आहोत, कसं दर्शवलेलं आहे, कोणत्या अपूर्णांकामध्ये? 1/4. म्हणजे हा पाव आहे, 1/4 म्हणजे हा एक भाग. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बघा, हा एक पूर्ण घेतला गोल आणि हा 1/4 घेतलेला आहे. म्हणजे सव्वासाठी काय वापरतात? एक पूर्ण आणि हा वरती 1/4. हा झाला आपला, याला म्हणतात सव्वा. कळालं का? मग सव्वा म्हणजे काय? हे झालं पूर्णांकीकृत अपूर्णांकामध्ये सव्वा ओळखला आपण. याला अपूर्णांकात कसं लिहितात या सव्वाला बघा. तर अपूर्णांकामध्ये हा आहे, अपूर्णांकामध्ये याला काय करायचं, तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की अपूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांक कसं करायचं. तर या दोनचा गुणाकार, आलेल्या गुणाकारामध्ये वरचा हा मिळवायचा असतो आणि खाली छेद जशास तसा लिहायचा असतो. म्हणजे 4 1 4, 4 आणि 1 किती होतात? 5, आणि खाली किती आहे छेद आपला? 4. तर अपूर्णांकामध्ये सव्वाला आपण 5/4 म्हणतो. आणि या ठिकाणी आपल्याला जर दशांश चिन्हामध्ये पाहायचं असेल तर सरळ सरळ आता बघा, या ठिकाणी दशांश चिन्हामध्ये सांगते तुम्हाला मी. म्हणजे 4 1 4, 1 उरला, दशांश चिन्ह दिला, 1च्या पुढे 0 आला, म्हणजे 4 दुनी 8, पुन्हा 9 10 2 उरले, म्हणजे 20 झाले, 4 पंचे 20. तुम्हाला कळेल की या ठिकाणी कसं केलं मॅडमने. तर या ठिकाणी बघा, आपण जर 4 न भागलं तर 4 1 4, मग 5तून 4 गेला, 1 उरला. आता आपल्याला दशांश टिंब द्यायचा आहे. या ठिकाणी दशांश टिंब दिलं, इथं 0 घेतलं, आपण दिलं 4 दुनी 8, मग आपण 10तून 8 गेले, 2 उरले. परंतु दशांश टिंब असल्यामुळे आपला 3 वेळा 0 घेता येतं. मग दुसऱ्यांदा 0 घेतलं आणि 4 पंचे हे 20 केलं या ठिकाणी. आता बघा किती आले? 1.25. म्हणजे यालाच आपण दशांश रूपामध्ये कसं लिहितात. या ठिकाणी दशांश रूप जर ह्याचं काढलं आपण तर बरोबर आहे 1.25. हे झालं त्याचं सव्वाचं दशांश रूपामध्ये. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 1.1/4 म्हणजे सव्वा, अपूर्णांकामध्ये 5/4 म्हणजे सव्वा, आणि दशांश रूपामध्ये सव्वा म्हणजे 1.25 हे सव्वा असतं. तर आता पुढे आपण दीड पाहूया. तर दीड म्हणजे काय असतं बघा. दीड म्हणजेच एक पूर्ण असतो भाग हा, आणि त्याच्यासोबत असतो हा अर्धा भाग, दीड. तर अर्ध्याला आपण काय केलेलं आहे? 1/2 ने दर्शवलेलं आहे. म्हणजे 1.1/2 म्हणजे हा झाला अपूर्णांकामध्ये दीड येते. आणि अपूर्णांकामध्ये याला कसं लिहितात आपण पाहूया. अपूर्णांक म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की या दोन्हीचा गुणाकार, बे एक बे आणि एक 3, 3/2. 3/2 म्हणजे हे अपूर्णांकामध्ये 3/2 याला लिहितात. आणि दशांश रूपामध्ये याला कसं लिहितात पहा. तर आपण 3ला 2 ने भागा, बे एक बे, या ठिकाणी 1 उरला, बे पंचे 10, म्हणजेच दशांश रूपामध्ये 1.50. कळालं का? सव्वा म्हणजे 1.25, 1.50, दीड. आणि याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 1.1/2 असं लिहितात, आणि अपूर्णांकामध्ये 3/2 म्हणजे दीड असतो. ही तुमच्या लक्षात असू द्या. कधी कधी आपल्याला पर्यायामध्ये दीड हे 3/2 ने दर्शवून दाखवलेलं असतं. मग त्यावेळेला आपण कन्फ्यूज होतो. तर त्यावेळेला आपण भाग घालून बघायचं. भाग घातल्यानंतर आपल्याला 1.50 म्हणजे दीड असतात हे माहीत असतं. अपूर्णांकाचं आपल्या लक्षात राहत नाही, पण
त्यावेळेला भाग घालून बघितलं तर आपल्या लक्षात येतं आणि हे 3/2 म्हणजेच दीड आहेत. 1.1/2 दिलं की लगेच लक्षात येतं, पण 3/2 दिल्यानंतर लक्षात येत नाही. म्हणून त्यावेळेला भाग घालून पहा आणि जर असं 1.50 आलं तर ते दीड असतं. आता आपण पाहूया 2.25. आता 2.25 म्हणजे 2.25 कशा असतात की हे 1 असतो पूर्ण, म्हणजे हे 3 भाग असतात. म्हणजे हे झाले, ह्याला म्हणतात 2.25. मग आता हा कोण आहे आपण पाहिलं होतं याच्यामध्ये की हा आहे काय, आणि हा आहे 1.2. याला काय वाचन करतात 2.25. आणि अपूर्णांक पूर्णांक अपूर्णांकामध्ये 1.3/4 म्हणजे हा झाला अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पावणे दोन, सॉरी 2.25 म्हणजेच 1.3/4. आणि अपूर्णांकामध्ये याला कसं लिहितात पहा, 4 आणि 3 5 6 7 7/4. अपूर्णांकामध्ये 7/4. आणि दशांश रूपामध्ये याला काय पाहतात, असं 4 1 4, 3 उरले, 4 7 28, 2 उरले, 4 पंचे 20. म्हणजेच दशांश रूपामध्ये ह्याला 1.75 म्हणजे 2.25. कळालं का? सव्वा, या ठिकाणी सव्वा म्हणजे 1.1/4 किंवा 5/4 किंवा 1.25 म्हणजे सव्वा. दीड म्हणजे 1.1/2 दीड. आणि अपूर्णांकामध्ये 3/2 आणि दशांश रूपामध्ये 1.50. आणि त्यानंतर 2.25 म्हणलं तर 1 पूर्ण आणि त्यावरती हे 3 पाव म्हणजेच अर्धा आणि पाव म्हणजेच 3/4 पाऊण म्हणतात याला. आणि 1.3/4 म्हणजे 2.25. अपूर्णांकामध्ये 7/4 आणि दशांश रूपामध्ये 1.75 म्हणजे 2.25. आता पाहूया अडीच. आता अर्धा म्हणजेच हा काय असतो 1/2 असतो. म्हणजे हा एक म्हणजे हे झाले 2. याचे जर मिळवले तर हे झाले 2. आणि ह्या 2च्या पुढे हा किती आहे, अर्धा आहे. म्हणजे 2.1/2 म्हणजेच बरोबर अडीच आहे. मध्ये कसं लिहितात तर अपूर्णांकामध्ये याला 5/2 हे झाला अडीच. अपूर्णांकामध्ये 5/2 म्हणजे अडीच आहे. आणि त्यानंतर याला दशांश रूपामध्ये कसं लिहितात तर दशांश रूपामध्ये 2.50 म्हणजे अडीच. तुम्हाला माहित आहे 2.5 रुपये, तुम्ही म्हणजे 2 रुपये 50 पैसे म्हणलं की 2.5 रुपये म्हणतात. आता 3.5 पाहूया. आता 3.5 म्हणजे असंच असतात. 3.5 म्हणजे हा एक आणि हा एक, आणि पुन्हा ह्याच्यावरती अर्धा म्हणजे हा अर्धा. म्हणजे हे 3 पूर्ण आणि 3.1/2 म्हणजे 3.5 होतात. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि अपूर्णांकामध्ये 3 दुनी 6 आणि 1 7 म्हणजे 7/2 म्हणजे हे 3.5 झाले. आणि दशांश रूपामध्ये हा बेतरिक 6 एक उरला आणि बेपंचे 10 म्हणजे 3.50. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो की बाबा पाव म्हणजे पाव बरोबर आहे 1/4. त्यानंतर आपण अर्धा शिकलोत, म्हणजे अर्धा म्हणजेच 1/2. त्यानंतर आपण शिकलो पाऊण. तर पाऊण म्हणजे किती, पाऊण बरोबर आहे 3/4. हे झालं पाऊण. म्हणजे पाव 1/4, अर्धा 1/2 आणि पाऊण 3/4. म्हणजे आपण जेव्हा सव्वा म्हटलं की सव्वा एक म्हणजे 1.1/4. आणि त्यानंतर दीड म्हटलं तर 1.1/2. आणि 2.25 म्हटल्यानंतर 1 पूर्ण असतं आणि 3/4 म्हणजे आणखी 2 पूर्ण झालेले नाहीत. कारण 2 पूर्ण झालेले नाहीत म्हणजे हा 1 आणि वरचा 3/4 म्हणजे पाऊण म्हणजे हा किती असतो, हा बघा असा, आणि हा एक भाग असा असतो. म्हणजे हे 3 भाग आहे. आणखी हा पूर्ण झालेला नाहीये वरचा, म्हणजे 2 पूर्ण झालेले नाहीयेत. 2 पूर्ण होण्यासाठी इथं पावची गरज आहे. म्हणून आणखी पूर्ण 2 झाले नाहीत, म्हणून याला आपण 2 म्हणायचे नाहीत, तर याला काय म्हणायचं, 2.25 म्हणायचं. कळालं का? 2.25. 2.25. आता 2.25 म्हणजे आणखी 3 पूर्ण झालेत का? आता तुम्हाला सांगते मी. 2.25 म्हटल्यानंतर आणखी 3, 2.25 म्हणजे पूर्ण 3 झालेले नाहीत. 2.25 म्हणजे 2 पूर्ण आहेत आपल्या जवळ, आणि दुसरा हा पाऊण भागाचा आहे. हा दुसरा आपल्याकडं पाऊण भाग आहे. म्हणजे आणखी पूर्ण झालेला हा भाग नाहीये. म्हणजे हा 2.25 आहे. म्हणजे 2 पूर्ण आणि त्यावरती 3/4 आहे भाग. कळालं का? म्हणजेच 2.25 आहेत हे. मग आता 2.25 म्हणजे पूर्ण 4 झालेले नाहीत, 3.3/4 2.25 असं चौथा. म्हणून हा काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात 2.25.
4 म्हणतात, 2.25 म्हणत नाहीत. जे शिकवलेलं आहे मी आज पाव, अर्धा, पाऊण, 2.25, 4.25, 2.25 या पद्धतीचं आपण शिकलो. त्यानंतर 1.5 शिकलो, 2.5 शिकलो, 3.5 शिकलो. मग याच्यामध्ये अपूर्णांकात कसं लिहायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं लिहायचं आणि त्यानंतर आपण दशांश रूपामध्ये सुद्धा कसं लिहायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिलेलो आहोत. तर यानंतरचा या पुढचा भाग जो आहे दशांश अपूर्णांकामध्ये आपण त्यांची सममूल्य अपूर्णांक कसा असतो, त्यानंतर लहान मोठेपणा अपूर्णांकाचा कसा ओळखायचा असतो, त्यानंतर अपूर्णांक म्हणजे कसं अंश जर समान असतील आणि खाली छेद समान नसतील त्यांचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा असतो, कोणता मोठा असतो आणि खालचा छेद समान असताना अपूर्णांक कोणता लहान मोठा असतो तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर त्या अपूर्णांकांची जर समान छेदही समान नसेल आणि अंशही समान नसेल अशा अपूर्णांकामध्ये लहान मोठे अपूर्णांक कशा असतात तेही मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांक हा पाठ एकदम सोप्या पद्धतीने आपण समजून घेत आहोत. आणि तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा मी परत तुम्हाला रिपीट करून हे सगळे भाग तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. कुठल्याही पद्धतीचा अपूर्णांकावरचे उदाहरणं आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. आणि मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकदा अपूर्णांकामध्ये कोणताही जरी आपण त्या ठिकाणी त्यांना उदाहरण दिलं तर ते सोडवू शकतात, कारण अपूर्णांक इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांच्या लक्षात बसलेला आहे. आणि मला वाटतं की ते तुमच्याही माझा व्हिडिओ पाहणारे सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांनाही हा अपूर्णांक पाठ तितक्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने समजावा हेच माझं उद्दिष्ट आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी अपूर्णांकाचा माझा व्हिडिओ पाहून यावरती जर काही समजत नसेल किंवा आणखी चांगल्या सोप्या पद्धतीने समजून सांगायचं असेल तर मी पुन्हा ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करत जा, कमेंट करत जा. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे दररोजचे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला समजत जाईल.